अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ याचा अर्थ आणि महत्त्व सोप्या शब्दात. अवधूत चिंतन मन, बुद्धी आणि अहंकार यांना पार करून परमात्म्याचे ध्यान करणे. श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय यांचे स्मरण जे त्रिमूर्तीचे ब्रह्मा विष्णू महेश रूप आहेत. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ यांचे नामस्मरण जे दत्ताचा अवतार मानले जातात. श्री गुरुचरित्र कथामृत अध्याय 1. श्री गुरुदेव दत्त. आज आपण ऐकणार आहोत श्री गुरुचरित्र कथामृत अध्याय 1. या अध्यायामध्ये गुरूंची महिमा, भक्तीची शक्ती आणि श्रद्धेचा अद्भुत अनुभव आपल्याला ऐकायला मिळतो. श्री नृसिंह सरस्वती यांच्या कृपेने भक्तांचे जीवन कसे बदलते हे या कथेमधून समजते. या कथा ऐकल्याने फायदे काय होतात? मनशांती मिळते, संकटापासून मुक्ती मिळते, जीवनात सकारात्मक बदल होतात, जीवनातील सर्व दुःख, अडथळे आणि संकटावर उपाय देणारा पवित्र ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र. आज आपण ऐकणार आहोत श्री गुरुचरित्र कथामृत अध्याय 1, ज्यामध्ये भक्ती, श्रद्धा आणि गुरुकृपेचा अद्भुत अनुभव आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि श्री गुरुदेव दत्त असंच नामस्मरण करा. श्री गुरुचरित्र का ऐकावे? श्री गुरुचरित्र हा केवळ एक ग्रंथ नसून एक आध्यात्मिक मार्गदर्शक आहे. जो भक्त श्रद्धेने आणि विश्वासाने हा ग्रंथ ऐकतो किंवा वाचतो त्याच्या जीवनातील अडचणी, संकटे आणि दुःख हळूहळू दूर होऊ लागतात. अध्याय 1 चे महत्त्व. पहिल्या अध्यायात आपण पाहतो की लेखकाने प्रथम गणपती, सरस्वती आणि त्रिदेवाची स्तुती करून या पवित्र ग्रंथाची सुरुवात केली आहे. यातून आपल्याला शिकायला मिळते की कोणतेही शुभ कार्य सुरू करण्याआधी देवाचे स्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे. गुरुचे महत्त्व. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक. श्री नृसिंह सरस्वती यांचे जीवन हे भक्तासाठी प्रेरणादायी आहे. जेव्हा भक्त मनापासून हाक मारतो तेव्हा गुरु स्वतः धावत येतात. हे या अध्यायातून स्पष्ट होते. संदेश. श्रद्धा ठेवा, गुरुवर विश्वास ठेवा आणि नामस्मरण कधीही सोडू नका. चला तर मग आपण ह्या पवित्र ग्रंथाला सुरू करूया. हे विघ्नहरा, गजानना, गिरिजा कुमारा, एकदंता, लंबोधरा, प्रथम तुला नमस्कार. असो मी प्रथम तुला वंदन करून प्रार्थितो की हे गणराया, माझ्या मनात श्री गुरुचरित्र लिहावे. ही जी इच्छा आहे ती तू पूर्ण करा. मी मतिहीन आहे. आता ब्रह्माकन्या वाघदेवता, एका हाती विणा व दुसऱ्या हाती पुस्तक तिने धारण केलेले आहे. अशा सरस्वतीला वंदन करून प्रार्थना करीतो की हे स्वामिनी, माझ्यावर तुझा वरद हस्त ठेव आणि माझ्या शब्दाचा या ग्रंथात प्रवेश होऊ दे. नंतर मी ब्रह्मा, विष्णू व शंकर या तिघांना वंदन करून अनुक्रमाने त्यांच्याकडून विद्येचे दान मागून घेतो. सर्व देवता, गंधर्व, यक्ष, किन्नर, सर्व सिद्ध पुरुष, पराशर, व्यास, वाल्मिकी या सर्वांना माझा नमस्कार असो. अशा रीतीने सकळिकांची विनवणी करून मी माझे माता पितासह पूर्वजांचे स्मरण करीतो. माझी कुल परंपरा अशी की अपस्तंभ शाखेचे व कौंडिन्य गोत्राचे सायदेव माझे मूळ पुरुष. आमचे आडनाव साखरे, त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचे पुत्र देवराव व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे पिता. माझे मातेचे पूर्व अश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौडेश्वरी नावाचे होते. त्यांची कन्या ही माझी आई, तिचे नाव चंपा. या माझ्या जनकजननीला मी नमस्कार करतो. मी सतत गुरुचे ध्यान करीत असल्याने माझ्या वडिलांचे नावापुढे सरस्वती असे नाव लावून मोठ्या आधाराने सरस्वती गंगाधर असे नाम स्वीकारले आहे. संन्यासी, यती, योगेश्वर, तापसी जे सदा गुरुचे ध्यान करतात अशांना माझा नमस्कार असो. या सर्वांना माझी विनवणी की मी अल्पमती आहे. माझे हे बोबडे बोल स्वीकारून ही काव्य रचना पुरी करून घ्यावी. नृसिंह सरस्वती त्रिमूर्ती दत्तात्रेय यांचे मानव रूपधारी अवतार यांचे चरित्र कोण वर्णन करणार? पण श्रीगुरूंचीच अज्ञान असल्याने मी वाचेल
बोलत आहे श्री नृसिंह सरस्वती. गाणगापूर या क्षेत्री राहत होते. त्या गावी सुरू राहत होते म्हणून त्या क्षेत्राचा महिमा फार मोठा आहे. चारी दिशेकडून लोक त्या ठिकाणी यात्रेसाठी येतात, जे तेथे राहून आराधना करतात. नामकर्णी नावाचा एक भक्त सदा गुरुचे ध्यान करीत होता. एकदा गुरुदेव, तू तिन्ही देवांच्या गुणांचे निदान आहेस. तू भक्ताचे रक्षण करतोस. हे दयानिधे, मला भावभक्ती माहीत नाही. माझे मन स्थिर नाही. हे नरहरी, तू वेगाने धाव व मला पाव. तूच माझी माता, तूच माझा पिता, तोच माझा भ्रांता, तूच माझी कुलदेवता. मी वंश परंपरेने नरहरी सरस्वतीची आराधना करीत आलेलो आहे. तुला जगाचा स्वामी असे म्हणतात. मी तुझा बालक आहे. तूच मला सांभाळ. माझे करुणा वचन ऐकून दगडाला पाझर फुटेल, पण तुला माझी दया का येत नाही? अशा प्रकारे तो शिष्य अत्यंत तळमळीने प्रार्थना करीत असता. वासरासाठी जशी गाय धावून येते तसेच श्रीगुरु धावत त्या ठिकाणी आले. श्रीगुरु येताच शिष्याने तात्काळ त्यांच्या चरणी आपले मस्तक ठेवले. आपल्या मोकळ्या केसाने त्यांच्या चरणाची धूळ झाडली. आनंदाश्रूंनी त्यांचे चरण धुतले. हृदय मंदिरात बसवून षोडशोपचारे त्यांची पूजा केली. त्यांचे मन आनंदाने भरून आले. त्यांच्या हृदयात श्री गुरुनाथ स्थिर झाले. श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकलं श्री गुरुचरित्र कथामृत अध्याय 1. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारातही नक्की शेअर करा. अशाच पवित्र आणि प्रभावी गुरुचरित्राच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त. पुन्हा भेटूया पुढील अध्यायात. तोपर्यंत गुरुचरणी मन लावा. हा ग्रंथ शक्यतो संस्कृतमध्ये असतो, पण मी मराठीत त्याचा उल्लेख केलेला आहे.